त्यासाठी आपण मैदा घेतला आहे 2 कप। मैदा चाळून घ्यायचा, त्यात चवीनुसार मीठ घालायचं। हातावर आपण 1 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा जिरं घ्यायचं। जिरंसुद्धा आपण हातावर क्रश करून घालूया। त्यात आपण मोहन घालणार आहोत। 2 तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मैद्यावर आपल्याला घालायचं आहे। आता आपण मोहन घालून घेऊया आणि छान चमच्याने गरम आहे म्हणून मिक्स करून घेऊया। तेलाचं मोहन आपण सर्व पिठाला छान हाताने चोळून घ्यायचं, असा गोळा होईपर्यंत बघायचं। आता त्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। 10 मिनिटासाठी आपण झाकून 10 मिनिटानंतर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता छान आपण एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेणार आहोत। मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटायची आहे, खूप पातळ किंवा खूप जाड नाही लाटायची। आणि आता कातण्याच्या सहाय्याने आपण शंकरपाळी कापून घेणार आहोत। त्याबरोबर आपण आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे। त्यात आपण आता आपली कापलेली शंकरपाळी टाकून छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया। छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आणि छान कुरकुरीत देखील आपली शंकरपाळी छान झालेली आहे। त्यात आपण काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व शंकरपाळी आता आपण तळून घेणार आहे।